श्री शंकर गीता अध्याय 5. श्री शंकर महाराजाच्या गुणवर्णनाने अंग बहरून येते, पंचप्राण हरकून जातात. त्यांच्या लीलावलोकनाने मनास मोठा आधार मिळतो. नागाला वाचविले. एकदा महाराज भक्तासमवेत बसले असताना शेजारीच गलका झाला. लोक पळू लागले. नीट पाहता कळले की अचानक तेथे नाग आला होता व काही लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. हे पाहून महाराज त्याच्या बचावासाठी धावले. नाग स्वरक्षणार्थ बचाव व आक्रमक अशा स्थितीत बेभान झाला होता. महाराज त्याच्या अगदी निकट गेले तेव्हा त्याने जणू तक्रारीचा सूर धरीत त्याच्या चरणास विळखा घातला. चावला नाही, परंतु फणा काढून फुटकार टाकू लागला. महाराज मोठ्या प्रेमाने त्याच्या फण्यावरून हात फिरवत गोड शब्दात त्याला शांत होण्यास सांगू लागले. लवकरच तो शांत झाला. पायाचा विळखा सोडून नम्रतेने डोलू लागला. मग त्याला हाताने उचलून हा शंकर साज महाराजांनी जंगलात नेऊन सोडला. मल्लाचे गाव जेवण. वाठार नावाच्या गावाचा हा मल्ल आपल्या शक्तीमुळे मस्त बनला होता. अनेक गावामध्ये त्याच्या नावाचा दबदबा होता. एकदा तो असाच रुबाबामध्ये रस्त्याने चालला असताना श्री शंकर महाराज धावतच त्याच्या पाठीवर चढून बसले. एखाद्या हत्तीसारखा तो मल्ल थोड्याच वेळात घामाघूम झाला. अक्षरशः रडकुंडीच गाया करू लागला. शेवटी महाराज खाली उतरले तेव्हा त्याने त्याचे चरण धरले. हे एक महान अवलिया असल्याची खात्री पडल्यानेच तो पूर्ण शरणागत झाला. तेव्हा प्रसन्न मुद्रेने महाराज उद्गारले, तुला कुस्ती जिंकायची असेल तर गाव जेवण दे. आत्ताच दवंडी पेटून सर्वांना जेवणास बोलव. मल्ल म्हणाला, महाराज माझ्यापाशी काही नाही. दवंडी पेटून माझी फजितीच होईल. महाराज म्हणाले, मी असताना तू काळजी कसली करतोस? सगळ्या गावकऱ्यांना आमंत्रण तर दे. त्यानुसार मोठ्या विश्वासाने तो मल्ल गाव जेवणाची दवंडी देत सर्वत्र फिरला. त्या दिवशी महाराजांनी शेरभर तांदूळाची खिचडी करून अन्नपूर्णेस आवाहन केले. तेवढ्या अन्नामध्ये गावातील हजारो माणसे जेवली. सारे गाव तृप्त झाले. पुण्यात झालेल्या एक महत्त्वपूर्ण कुस्तीत या मल्लाने पुढे सहज विजय मिळवला. त्याच्या चाहत्या पठ्यांनी मल्लास खांद्यावर उचलून घेतले व विजयी मिरवणूक निघाली. तेव्हा श्री स्वामी मठाजवळ श्री शंकर महाराज उभे होते. मल्लाने हे पाहिले, मात्र त्याने धावत येऊन महाराजांचे चरण धरले. त्यांना उचलून आपल्या खांद्यावर बसवले. बेलगावेपर्यंत ही मिरवणूक निघाली. त्यावेळी 13 ठिकाणी उपस्थिती. एकदा महाराज पुण्यामध्ये एका भक्तांच्या घरी बसले असताना त्यांच्या नावाची 13 पत्रे पोस्टमनने आणून दिली. दूरवर विविध गावात चाललेल्या उत्सवावेळी महाराज एकाच वेळी हजर राहिले होते. पत्रांचे जाहीर वाचन होता सर्वजण थक्क झाले. महाराज पुण्यामध्ये सह असताना इतरत्र 13 ठिकाणी हजर होते हे समजल्याने सर्वजण थक्क झाले. एके दिवशी असाच आणखी एक अभूतपूर्व प्रसंग घडला. ते नगरहून पाथर्डीला पायी चालत निघाले. वाटेत वृद्धेश्वरा येथे ते थांबले. जमिनीवर हात टेकून त्यांनी अलग केले. तत्क्षणी जमिनीतून महादेवाची पिंड वर आली. यानंतर साग्रसंगीत पूजा होऊन त्या पिंडीची शंकरेश्वर नावाने स्थापना करण्यात आली. आता तिथे भव्य मंदिर झाले आहे. विजलेली धुनी प्रज्वलित केली. महाराष्ट्रातील गर्भाद्री पर्वत हे वाल्मिकी ऋषीचे स्थान असून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ यांच्या समाध्या तेथेच आहेत. श्री शंकर या स्थानावर राहावयास येत. त्याच्या वेशावरून स्थानास महातार देव असे नाव पडले. हे स्थान वृद्धेश्वर नावाने सर्वश्रुत आहे. या वृद्धेश्वर पश्चिमेला कानिफनाथ राहतात. त्यांनी या गाव परिसराचे नाव ठेवले मडी. अशा या पुण्यक्षेत्री असलेली धुनी कित्येक दिवस शांत होती. येथेच अल्लख वकारून श्री शंकर महाराजांनी ती प्रज्वलित केली होती. खरा मुसलमान कोण? पुण्यातील खानसाहेब नावाची एक हस्ती खूप अस्वस्थ बनली होती. त्यांच्या मुंबईतील नुरी नामक मित्राने खानसाहेबांना महाराजांच्या दर्शनासाठी नेले. तेव्हा महाराज उद्गारले, अरे खान, तू खरा मुसलमान आहेस काय? प्रतिदिनी किती वेळा नमाज पडतोस? गुरु केला आहेस का? खान स्तंभित होऊन शरणागत झाले. त्यावेळी प्रसन्न होऊन महाराज नमाजातील बारकावे सांगू लागले. स्वतःला कट्टर मुसलमान समजणाऱ्यालाही जे माहीत नसेल ते महाराज सांगू लागले. न बाजणारा असा तो नमाजी. असा मुसलमान कोणत्याही स्थितीत अहंकार करणार नाही. तो अल्लाशी एकरूप झालेला असतो. अशा व्यक्तीला खरा इस्लामी म्हणावे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. मोहम्मद पैगंबर हे शांतीचा मार्ग दाखवण्याचा आग्रह धरतात. त्यांचा उपदेश पहा. कोणालाही मारू नका. चोरी कुणाची करू नका. सत्यधर्माचे पालन करा. साफ आणि पाक हृदयात खरी मस्जिद असते.
परमेश्वराबद्दल प्रत्येकाला असीम श्रद्धा असली पाहिजे. प्रेम हाच परमात्मा. प्रत्येकाने धैर्य, सहिष्णुता, श्रद्धा या व अशा सद्गुणांचा साठा करण्याचा आग्रह इस्लाम धरतो. अशा शब्दात ते जेव्हा मुसलमानांना मार्गदर्शन करीत तेव्हा ते शंकर महाराजांचे देवत्वच मान्य करून त्यांच्यासमोर सपशेल शरण येत. त्यांची ही मार्गदर्शक तत्वांची पुणे प्रांतापुरती मर्यादित नव्हती. दक्षिणेतील याबाबतचे त्यांचे कार्य तर अनोखेच होते. भटजी बापूवर कृपा. निरंजन महाराजाच्या पुण्यतिथीला ते हैदराबाद येथे जात असत. तेथील जनता त्यांना अवलिया संबोधित असे. हैदराबाद येथे भटजी बापू नावाचे महान संत होऊन गेले. ते परमार्थात श्रेष्ठ अधिकारी पुरुष म्हणून गणले जात. वासुदेव केशव अघोरी शास्त्री प्रसिद्ध पुराणिक असून भागवत सप्ताह व अन्य कार्यक्रमासाठी त्यांना विविध मानपत्रे मिळाली होती. संत भटजी बापूने अघोरशास्त्रींचा एक सप्ताह ऐकला व त्यांच्यावर खुश होऊन त्यांनी शास्त्रीबुवांना शुक्राचार्य ही पदवी दिली. अशा या भटजी बापूंना मार्गदर्शन व आशीर्वाद श्री शंकर महाराजांकडून प्राप्त झाले होते. प्रभू श्री रामचंद्र रूपात दर्शन दिले. पुण्यातील भोरे येथे श्री राम जन्मोत्सवाला एकदा श्री शंकर महाराज उपस्थित होते. त्यावेळी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. श्री राम प्रभूंचा जय जयकार चालू होता. भगवंताची जन्मवेळ येताच श्री शंकर महाराज शांत होत ध्यानस्थ झाले. सर्व लोक महाराजाकडे पाहू लागले. तेवढ्यात महाराज अदृश्य झाले व त्यांच्या जागी दशरथी प्रभू श्री रामचंद्राचे साक्षात दर्शन घडले. क्षणात ते पुनश्च मूळ रूपात साकार झाले. पुण्यातील वास्तव्यात त्यांचे लीला दर्शन हे त्यांच्या निकटतम शिष्यांसाठी नित्याचे झाले होते. संस्कृतचे प्राध्यापक असलेले देवनामक भक्त त्यांना माहिती विचारत. महाराज फडताळातील नेमका ग्रंथ काढायचे. तो उघडून ते प्रश्न समोर येई. त्यावर देवाच्या प्रश्नांचे उत्तर सापडायचे. अर्थात हे देव म्हणजे तुमच्या आमच्यासारखे मनुष्यच. श्री शंकर महाराजांची करणी इतकी अतर्क्य होती की प्रत्यक्ष देवानीही चकित व्हावे. सर चुन्नीलालांना महाविष्णू रूपदर्शन. सर चुन्नीलाल मेहता नामक गुजराती गृहस्थ तेव्हा ब्रिटिशांच्या पदरी गव्हर्नर पदावर कार्यरत होते. हे विद्वान होते, अतिश्रीमंत होते. वास्तव्य मुंबईमध्ये सन 1944 ची ही घटना. सात्विक चुन्नीलाल हे पाश्चात्य पौर्वत्य तत्वज्ञानाचेही गाढे व्यासंगी होते. असंख्य साधू संतांची दर्शने तर ते घेतच, शेकडो तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्याही त्यांनी केल्या होत्या. विविध विषयावर प्रवचने, व्याख्यानेही ते देत असत. व्रतानुष्ठानाने दानधर्म आदी मोठ्या प्रमाणात त्यांनी केला होता. किंतु अजूनही त्या मनी शिल्लक होता. त्यांच्या शंका अजून होत्या म्हणून त्यांच्या निरसनासाठी ते अधिक उतावळे झाले होते. त्यांचा हा भक्ती आवेग पाहून रावसाहेब मेहेंद्रे यांनी त्यांना आग्रहाने श्री शंकर महाराजांच्या दर्शनाला नेले. तेव्हा महाराज मामा ढेकणे यांच्या घरी निवांत बसले होते. मेहतांकडे त्यांनी तीक्ष्ण नजरेने पाहिले, मात्र त्यांचे अष्टसात्विक भाव फुलून आले. ते हरकून पाहत होते. लख वीज उसळलेली आणि कोटी सूर्याच्या तेजाने झळाळत चतुर्भुज श्री विष्णू साजलंकारासह प्रकट झाले. मेहतांनी धावत जाऊन त्या विलक्षण रूपाचे चरण धरले. नेत्रातून कृतार्थाने अश्रू ओघळत होते. त्यांचा अभिषेक श्रीचरणी होऊ लागला. सहजतेने मुखातून पुरुषसूक्त निघू लागले. ते संपेपर्यंत अश्रुअभिषेक चालू राहिला. नंतर भगवान अंतर्धान पावले व श्री शंकर महाराज प्रकट झाले. चुन्नीलाल मेहतांची भागवत दर्शनाची इच्छा खऱ्या भगवंतासमोर उभे राहताच पूर्णत्वास गेली. सरदार मेहेंद्रेवरील कृपादृष्टी. श्री शंकर महाराजांनी सरदार मेहेंद्रेचे त्यांच्यावर केलेली कृपा तर अवर्णनीय होय. मेहेंद्रे हे मतब्बार सरदार घराणे. आप्पा बळवंत या मेहेंद्र्याच्या घराण्यातील अनोख्या महावीराने 1761च्या पानिपत लढाईत अभूतपूर्व पराक्रम गाजवला होता. यांचा वाडा पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे. तेथील एका चौकासही आप्पा बळवंताचे नाव देण्यात आले आहे. त्यांचे वंशज बॅरिस्टर रावसाहेब मेहेंद्रे हे आपली सुविद्य तरुण पत्नी ताईसाहेब यांच्या समवेत राहायचे. ताईसाहेब गायन, भजन, प्रवचन, कीर्तन असे कार्यक्रम वाड्यामध्ये करत असत. श्रवणार्थ येणाऱ्या जनमानसाने
वाडा तुडुंब भरायचा. त्यात राजसमूर्ती श्री शंकर महाराजही आपल्या कृपेची पाखर घालण्यासाठी उपस्थित असत. रावसाहेब हेंदळे हे आधी मुंबईत राहायचे. त्यांची एकूण जीवनकथा नवलपूर्वच होती. त्यांच्या प्रथम पत्नीचे अकाली निधन झाले. तेव्हापासून त्यांचे कशातच मन रमेना. राजैश्वर्य त्यांना भुरळ पाडत नव्हते. मुंबईचा त्याग करून ते पुण्यात परतले. पण भव्य वाडा त्यांच्या एकाकी जीवनाला आणखीनच खाऊ लागला. ते दिवसेंदिवस खंगू लागले. तेव्हा श्री शंकर महाराज हे नगरला सरदार मिरीकरांकडे होते. सरदार मिरीकरांचा रावसाहेबांशी पूर्वपरिचय होताच. त्यांना रावसाहेबांची ही स्थिती पाहावेना, शंकर महाराजांचे त्यास दर्शन घडवावे या विचाराने त्यांनी रावसाहेबांना नगराला आपल्या घरी घेऊन महाराजांसमोर उभे केले. मोठ्या आशेने ते महाराजांसमोर नम्र झाले. तोच महाराजांनी त्यांच्या पाठीवर थाप मारून सांगितले, "ए रे राजा, तुझीच मी वाट पाहत होतो. तू राजा भरतळी, मेली तुझी पिंगला राणी. पण तुझे उद्ध्वस्त जीवन संपून लवकरच ज्ञानेश्वरी रसस्वादाने बहरदार ऐश्वर्य जीवन सुरू होणार. मुख्य कलाकार तू असशील." श्री शंकर महाराजांच्या या उद्गारांनी व हस्तस्पर्शाने रावसाहेबांना हुरूप आला. ते गहिवरले. त्यांना आश्चर्यही वाटले. पुढे अशा काही घडामोडी झाल्या की त्यांच्या मनात नसतानाही इतरांचा आग्रह होऊन त्यांच्या नवजीवनाची पाठ होत त्यांच्या घरी ताईसाहेब प्रवेशल्या. दोघांच्याही प्रवृत्ती व वयात खूप अंतर होते. त्यामुळे कालांतराने वैवाहिक जीवन विसंवाद सुरू झाला. ते दोघेही विटून गेले. तेव्हा ते मुंबईत राहत होते. एकदा ताईसाहेब बंगल्यातून एकट्याच निघाल्या, त्या थेट आत्महत्या करण्यासाठीच. महालक्ष्मी मंदिरालगतच्या श्री स्वामी समर्थ मठाकडे त्यांचे अचानक लक्ष गेले. तेथे जाऊन दर्शन घेण्याची सद्भावना मनी उसळून त्यांचे पाय मठाकडे वळले. तेथे दर्शन घेतेवेळी कुणीही जवळपास नसतानाही त्यांच्या अष्टवक्र गीता हे शब्द स्पष्टपणे कानी पडू लागले. त्या विचारात पडल्या, इथे कुणीच नसताना आवाज कसा येतो? अष्टवक्र गीता हे काय आहे? हा आवाज कुणाचा? कोण हा संदेश देतो आहे? काय त्यांना सांगायचे आहे? मोठ्या संभ्रमात पडल्याने त्या थोडा वेळ रेंगाळल्या. थोड्या वेळाने तिथून बाहेर पडताच तोच रावसाहेबांचे मित्र नुरी हे नेमके समोर उभे राहिले. "आपण एकट्याच फिरायला कशा काय बाहेर पडलात?" असा प्रश्न विचारून बोलताच त्यांनी ताईसाहेबांना घरी नेऊन सोडले. त्यावेळी श्री शंकर महाराज प्रधानाकडे होते. त्यांनी रावसाहेब उभयतांस भेटण्यासाठी बोलवणे पाठवले. त्यानुसार लगबगीने उभयतांस दर्शनास गेली. महाराजांसमोर उभे राहताच महाराज ताईसाहेबांना म्हणाले, "ये बेबी, बैस माझ्यासमोर." नंतर रावसाहेबांकडे वळून म्हणाले, "मी बेबीला खाल्लं बरं, गिळून टाकलेले बेबीला." ही वाक्य वरकरणी दिसतात साधीशीच, पण अंतर्बाह्य व्यापकत्व असलेल्या परब्रह्माच्या भरवशावर श्री शंकर मुखातून निघालेले हे दिव्य बोल ताईसाहेबांना अगदी आतबाहेर पलटवून मोकळे केले. त्यांच्या सुविद्य रस जीवनाची पहाट उगवली होती. उभयता एक वेळीच अनुभूती येत होती. महाराज ताईसाहेबांना आशीर्वाद देत म्हणाले की ज्ञानेश्वरीवरती प्रवचने देत जा. त्यानुसार पुढे त्या प्रवचने देऊ लागल्या. जणू ताईच्या मुखातून महाराज बोलत असत. ऐकणारा देहभान विसरे. महाराज अनेकदा सांगत, "वक्ता हा तल्लख बुद्धीचा असला पाहिजे. मला बोलता नाही येत." म्हणून त्यांनी ताईसाहेबांना माध्यम केले. एक क्षणी आत्महत्येचा विचार करणाऱ्या ताईसाहेबांनी आपल्या अमोघ वाणीच्या वक्तृत्वाच्या बळावर हजारोंच्या आयुष्यात परमार्थ मार्गाची वाट श्री शंकर कृपेने सुलभतेने मोकळी करून दिली होती.